कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आज बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान तपासणी आणि गर्भपात करत असल्याच्या संशयावरून PCPNDT अंतर्गत 3 ठिकाणी छापेमारी केली। फुलेवाडी तिसरा बस स्टॉप इथल्या डॉक्टर BB पाटील यांच्या प्रतीक्षा क्लिनिक या दवाखान्यावर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला। या ठिकाणी गर्भपाताच्या गोळ्यांची पाकिटं मिळून आली आहेत। यानंतर डॉक्टर DB पाटील यांच्याच ज्योतिबा इथल्या क्लिनिकवर छापा टाकला, मात्र या ठिकाणी काही मिळून आलं नाही। दुपारी या पथकाने जुना बुधवार पेठेतील ढिसाळ गल्ली इथल्या एका लॅबोरेटरीवर छापा टाकला। या ठिकाणी गर्भलिंग तपासणी करणारा गजेंद्र कुसाळे आणि त्याचा सहकारी बजरंग जांबिलकर या दोघांना ताब्यात घेतलंय। पथकाने या ठिकाणाहून एक सोनोग्राफी मशीन जप्त केलंय। कालपासून आरोग्य विभागाचं पथक या गर्भलिंग निदान तपासणी तसंच गर्भपात करणाऱ्यांच्या मागावर होतं, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी दिली आहे। काल DB पाटील म्हणून जे मेन डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला रंकाळ्यावरती बोलवलं होतं। आम्ही पेशंट बोगस म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो आणि गर्भपात करायचा आहे असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे गोळ्या मागितल्या होत्या। तर त्यांनी आमच्याकडे पहिल्यांदा 35,000ची गोळ्यांसाठी मागणी केली आणि ज्या वेळेला आज आम्हाला काल 35,000 आम्ही त्यांना दिले आणि आज ज्या वेळेला आम्हाला त्यांनी गोळ्या देणार होते त्यावेळेला अजून 15,000ची मागणी केली। म्हणजे 5 गोळ्यांसाठी आम्ही त्यांना 50,000 रुपये दिले आणि 10,000 रुपये अजून थोडे दिवसांनी द्या असं ते म्हटले होते। त्याच्यानंतर त्यांच्याकडून असं समजलं की जर मुलगा मुलगी चेक करायचं असेल तर ती पण यंत्रणा आमच्याकडे आहे आणि जांभिलकर म्हणून एका गृहस्थाचं आम्हाला त्यांनी नाव सांगितलं। कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 5 वाजता आम्ही हे करू शकतो। त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला ह्या लॅबमध्ये बुधवार पेठेतील लॅबमध्ये आम्ही आलो त्यावेळेला इथं जे सनी कुसाळे म्हणून आहेत त्यांचं हे गर्भलिंग चिकित्सा करणारं मशीन इथं आढळून आलेलं आहे, सोनोग्राफी करणारं मशीन, आणि अशा प्रकारे ही कारवाई इथं झालेली आहे। या पथकात महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा, सुदर्शन पाटील, नंदिनी पाटील, सौरभ पाटील, अक्षय कांबळे, ॲडव्होकेट गौरी पाटील यांच्यासह पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। दरम्यान या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं।